मित्रांनो, आणखीन एक शर्ट आपण कट करत आहोत, ज्याची छातीची साईज आहे 36 आणि त्याचे लूजिंग ठेवत आपण 4.5 इंच. या शर्टचे मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. या मेजरमेंटमध्ये बघा, पोट हे छातीपेक्षा कमीच आहे आणि याच्यामध्ये ॲक्रॉस चेस्ट आणि क्रॉस बॅक हे नवीन मेजरमेंट आहेत. हे बघा, ॲक्रॉस चेस्ट म्हणजे या इमेजवर जे दर्शवले आहे ते मेजरमेंट आहे आणि क्रॉस बॅकचं मेजरमेंट म्हणजे हे बघा, आता तुम्हाला दिसतंय. पाठीच्या साईडने आपण इथून आणि इथपर्यंत असं मेजरमेंट घेतो. हे क्रॉस बॅकचं मेजरमेंट आहे. ॲक्रॉस चेस्ट आणि क्रॉस बॅकचं मेजरमेंट मिळून याच्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला 4.5 इंच लूजिंग मिळत असते आणि तीच लूजिंग आपण टाकत असतो. त्याचे कॅल्क्युलेशन आपण नंतर बघूया. तोपर्यंत आपण ही शर्टची कटिंग पाहूया. हा शर्ट कट करताना जे आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतील त्याच्यासाठी मी डिजिटल टेप म्हणून हा ॲप वापरत आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला इथं पाऊण सोडून एक रेष मारून घ्यायची आणि एल टाईप पट्टीच्या सहाय्याने स्ट्रेट करून घ्यायचं आहे. आता ही पाऊण इंचाची रेष होती ती करून घेऊया. आता क्रॉस झाले ते क्रॉसच आहे, कारण पेपरच क्रॉस आहे. आपण जी लाईन ओढली ती बरोबर आहे. आता त्यानंतर पाऊण इंचाचा हाफ करायचा आपल्याला. असं इथं आपल्याला गळ्याचं मेजरमेंट लावायचे. गळा आहे आपला 14, 14चा 6वा हिस्सा करायचा आहे. त्यासाठी मी हे ॲप वापरणार आहे. हे बघा, 14/6. इथं सबमिट केलं मी. उत्तर आहे 2.25 आणि 1 सूत किंवा 2.5 इंचाला 1 सूत. इथे जी लाल लाईन दिसते ते आन्सर दाखवतोय. 2.5 इंचाला 1 सूत कमी. तर आता ही 2.5 इंचाला 1 सूत कमी या डॉटपासून पुढे लावणार आहे आणि बॉक्स बनवणार आहे. या मार्क्स सकट इथून खाली शोल्डर उतार लावायचा आहे किंवा शोल्डर डाऊन. त्यासाठी छाती आहे 36, याचा 16वा हिस्सा करायचा आहे. त्याच्यासाठी मी पुन्हा ॲपचा वापर करेल. हे बघा, 36 छाती आहे, 16वा हिस्सा करायचा म्हणून मी इथं 16 टाकतो आणि सबमिट करतो. हे बघा, 2.25 इंचावर लाल लाईन दिसते, ती लाल लाईन मी तिथं मार्क करतो. आता इथून खालच्या दिशेने 2.25 इंचावर मार्क करतो. या लाईनवर शोल्डरचं मार्क करायचंय. शोल्डर आहे 17, 17चा हाफ करायचा आहे 8.5 आणि त्याच्यामध्ये 2 सूत ऍड करून म्हणजे 8.25 इंच ऍड करून मार्क करायचे. जिथून पेपर सुरू होतोय इथून पुढच्या दिशेने आपल्याला 8.25 इंचावर मार्क करायचे. फक्त 2 सूत ऍड करायचे. तर त्यानंतर इथून खालच्या दिशेने आर्मचा मार्क लावायचा आहे. छातीचा 6वा हिस्सा करायचा. हे बघा, त्यासाठी मी पुन्हा ॲप यूज करतो. 36/6 सबमिट केलं. बघा, 6/6 36. इथं लाल रेषा आपल्याला 6 इंचावर दिसते इंची टेपवर. तर आता इथं आपण आर्म तेवढं लावूया. त्यानंतर या रेषेपासून पाऊण इंच्या रेषेपासून पुढच्या दिशेने फ्रंटचं माप लावायचे लुजिंग टाकून. आता इथून पुढचे सगळे मेजरमेंट आपल्याला या रेषेपासून पुढच्या दिशेने लावायचे. पोटाचा झाला, हिपचा झाला. शोल्डरचं मेजरमेंट फक्त आपण जिथून पेपर सुरू होत होता तिथून लावलं होतं, हे लक्षात ठेवायचे. हे बघा, इथे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, शॉर्ट लुजिंग 4.5. त्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे प्रत्येक छातीची लुजिंग ही कमी जास्त होत असते. तर या 36 छातीसाठी आपल्याला इथं क्रॉस चेस्ट आणि क्रॉस बॅकच्या हिशोबाने 4.5 इंच आपल्याला लुजिंग टाकायचे. म्हणून आता आपण इथं 4.5 इंचच्या लुजिंगने इथं आपण मार्क करणार आहोत. हे बघा, छाती आहे 36, त्याच्यामध्ये लुजिंग द्यायची आपल्याला 4.5 इंच आणि त्याला भागिले करायचे 4 आणि सबमिट करायचं आहे. हे बघा, 10 इंच आणि 1 सूत याचं उत्तर आलेलं आहे. हा जो इंची टेप आहे याच्यावर आपल्याला डायरेक्ट उत्तर दिसतंय 10 इंच आणि 1 सूत. ठीक आहे, तर हे आपल्याला 10 इंच आणि 1 सूत आपल्याला इथून पुढे लावायचं आहे. बघा, 10 इंच आणि 1 सूत आलं होतं. बघा, 10 इंच आणि 1 सूत. हे बघा, ॲक्युरेट इथं 10 इंच आणि 1 सूत मार्क करायचं आहे. आणि आता सिलाई मार्जिनसाठी आपल्याला इथं अर्धा इंच सोडायचं आहे. आपण इथं तीन सूत पण सोडू शकतो, त्यामुळे ओव्हरलॉक मारायचे असते. आणि आपल्याला फोल्ड करून जर मारायचं असेल तर अर्धा इंच सोडायचं, म्हणून मी इथं अर्धा इंच सोडतोय. याला फोल्ड करून मारणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं माप आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं ॲक्रॉस चेस्टचं,
ते आहे 14.5. ते आपल्याला इथं लावायचं. हे अक्रॉस चेस्टचं माप आहे. इथून 1.25 इंच आणि 1 सुतावरच लावायचं असतं आपल्याला तरी. बघा, 1.25 इंच आणि 1 सुतावर. अक्रॉस चेस्ट आहे आपली 14.5. 14.5 हाफ होतं 7.25. मग या रेषेपासून कुठलीही मार्जिन सोडायची नाही. 7.25 इथं लावायचं. आता आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यासाठी बघा, हा फ्रेंच कर्व ठेवतोय मी आता. बघा, हे मार्क म्हणजे आपल्याला टेक केअर करून घ्यायचा. इथून खाली सगळे मेजरमेंट लावू. या रेषेपासून शिरायसाठी 3 सूत सोडायचे. इथून 3 सूत सोडायचे आणि खाली यासाठी मोडून घ्यायचा. आपल्या शर्टची उंची होती 27 मार्क करायचा आहे आणि फोल्डसाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा ऍड करायचा म्हणून 1.5 इंचावर मार्क करतो. त्यानंतर कमरेची किंवा पोटाची उंची होती 15.5 होती, मग तुम्ही 15.5 मार्क करतो आणि या 15.5च्या मार्क पासून हिपचं मार्क करायचं आपल्याला 6.5 इंचावर. तुम्हाला जर डिजिटल टेप ॲप डाउनलोड करायचं असेल तर हा बारकोड कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करून प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. पोटाचं मेजरमेंट घेतलं होतं आपण 32, त्याच्यामध्ये पण आपल्याला 4.5 इंच ऍड करायचं आहे. पोट आहे 32, त्याच्यामध्ये आपल्याला 4.5 इंच ऍड करायचं आहे आणि भागिले 4 करायचं आहे. सबमिट. बघा, इंची टेपवर आपल्याला उत्तर आलेलं आहे 9 इंच आणि 1 सूत. या रेषेपासून पुढच्या दिशेने मार्क करणार आहे 9 इंच आणि 1 सूत आणि लुजिंगसाठी अर्धा इंच. त्यानंतर इथून इथे आपल्याला हिपचं मेजरमेंट करायचं आहे. हिप आहे आपली 36.5, त्याच्यामध्ये 4.5 लुजिंग न देता मी 2.5 इंच लुजिंग देतो आणि भागिले 4 सबमिट बटनला क्लिक करतो. चलो, 9.25 इंचावर आपल्याला इथे लाल रेषा दिसते, ते आपल्या इथे मेजरमेंट इथे आपल्याला मार्क करायचे. तुम्ही 4.5 पण ठेवू शकता, पण हिपमध्ये ना शर्ट लूज होतो, त्याच्यामुळे मी 2.5 इंच लुजिंग ठेवलेली आहे. किती दिसतंय? 9.5 आणि 2 सूत. 9.5 आणि 2 सूत म्हणजे 9.10. इथे मी 9.10 वर मार्क करतो आणि आपली शिलाईसाठी मार्क. तर किती येतं हे 10.15. तर मी 10.15 लावतो. हे मी मार्क. आता आपण हे सगळं मार्क करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने शेप देऊन मार्क करून घ्यायचं आहे. मी हे मार्क करून घेईपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानंतर ऍपल कट आहे म्हणून मी इथं 2.5 इंचावर वर घेतो. तुम्ही 2.5 इंचावर घेऊ शकता, 2.25 वर पण घेऊ शकता. मी 2.5 इंचावर घेतो वर. आपल्या बाजूला 1 इंच मार्क करतोय. त्यानंतर आपल्याला इथून इथे एक मार्क करायचा आहे, 36चा 12 हिस्सा करायचा आहे. त्यासाठी मी पुन्हा इंच टेप वापरतो. 36/12 सबमिट. बघा, इंच टेपवर आपल्याला 3 इंचावर लाईन दिसते, म्हणजे 36चा 12 हिस्सा 3 इंच. 12 36 इथून सुरू होत एकदम खूप महत्वाचा पॉईंट आहे. इथून इथपर्यंत येतो मी आता हाफ करतो. इथून वरच्या दिशेने आपल्याला 1.5 इंचावर पॉकेट बसवायचे. 1.5 इंचावर. बघा, हे माझं पॉकेट आहे 5.5/6. इथं असं माझं या सेंटरला हे सेंटर मार्क करून हा आपला फ्रंट कट झालेला आहे. आता आपण बॅक फ्रंट कट करू.
बॅक फ्रंट कट करण्यासाठी टॉप फ्रंटचा रेफरन्स घेणे खूप गरजेचं आहे. आपण जो मार्क केला होता या मार्कला आपण इथं कट केलेला आहे. पद्धतीने इथे होल पाडलेला आहे. आता आपण बॅक फ्रंट कट करूया. बॅक फ्रंट कट करूया. इथं थोडंसं अंतर सोडा 3 किंवा 3.5 इंच खालच्या साईडने. आता बघा ही जी पाऊण इंचाची लाईन होती ती आपल्याला अशी ठेवायची. हे बघा परफेक्ट मॅच झाली. त्याच्यावर अशी पट्टी ठेवायची स्क्वेअरमध्ये सरळ ठेवायची. त्याला कशी पुढच्या दिशेने कट करून घ्यायची. आता या पट्टीवर जर तुम्ही बघा तिथं फोर्थ पार्ट लिहिलं म्हणजे आपल्याला इथं गळ्याचा चौथा हिस्सा लावायचा. गळा किती आपला 14, त्याचा चौथा हिस्सा बघा इथे येतो जवळपास. पण त्याच्यासाठी आपण ॲपल यूज करू शकतो. बघा गळा आहे माझा 14, चौथा हिस्सा म्हणून डिवाइड केलं 4 आणि सबमिट केलं. हे बघा 3.5 इंच 14चा चौथा हिस्सा येतो. मी काय करतो हे 3.5 इंच आपल्याला इथे लावायचं आहे. ठीक आहे. पटवली. इथं आपल्याला शिलाईसाठी 3 सूट सोडायचे. 3 सूट सोडायचे. बघून हा पार्ट आपला शिलाईमध्ये जाणार आहे. हा बॅक फ्रंट उचलायचा आहे. हे पाहू शकतो. या मार्क पासून हा का पेपर संपेपर्यंत आणि हा पेपर संपेपर्यंत असा मार्क ठेवायचा. बघा आपला गळा किती आहे 14. हे बघा इथे 14 दिसतंय. तर इथं असं 14 धरायचं आहे. हे बघा इथे 14 आहे. हा पॉईंट संपेपर्यंत इथं 14 आहे आणि ही जी मार्किंग आहे आपली खालची बघा इथं 15 आहे. इथं 14 न करता इथं 15 करायचं इथं आणि इथं आपल्याला एक आता मार्क करून घ्यायचा. इथं 14 कळाला पण इथं आपल्याला 15 मार्क करायचं. त्यानंतर 14 वर एक पण मार्क करायचं. आता 14 पासून पुढे असं पाऊण इंचावर एक मार्क करायचं आहे. सिगरेट शोधायची. हा पॉईंट छेदल त्या पाऊण इंचापासून समोर एक रेष मारायची. अशी त्यानंतर हा जो मार्क केला होता त्या मार्कला असा मार्क करायचा. या पाऊण इंचापासून आपल्याला सेप द्यायचा आहे. त्यानंतर नॅचरली कुठं पर्यंत पडतंय ते बघायचंय. तर जळून घेतलं एवढं पाऊण इंच मला फक्त मॅच करायचंय प्रॉपर. ते बघा इथं असं त्यानंतर काय करायचं आपल्याला
शोल्डरचा जो पॉईंट होता हा मार्क करून घ्यायचा आहे. हा क्रॉस बॅकचा जो पॉईंट होता हा पण मार्क करून घ्यायचा आहे. आणि हे जे आपण होल केलं होतं त्याला आपण असं मार्क करून घ्यायचं. सरळ रेष मारून घ्यायची. हा जो शोल्डरचा पॉईंट होता त्या पॉईंट पासून 2 सूत पुढे जायचे आपल्याला. आणि हा क्रॉस बॅकचा जो पॉईंट होता त्याच्यापासून आपण 1 इंच किंवा 1 इंच आपण एक्स्ट्रा मार्क करू शकतो. असं जुळून आले. अशा पद्धतीने हा मुंडा कट झालेला आहे. हे आपल्या शोल्डरचं सेंटर आहे. हे किती भरते ते आपण मोजून बघू. आणि याचा रेफरन्स घेऊनच आपल्याला भाई कट करायची असते. पावणे 20 भरते. त्यानंतर इथून या रेषेपर्यंत किती भरते ते बघायचे आपल्याला. 7.5 इंच भरते. ठीक आहे. आणि हा जो राऊंड आला होता तो पावणे 20 आला होता. ठीक आहे. तर ह्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला शोल्डर भाई कट करायची असते. चला आता आपण भाई कट करूया. याच्यावर आपण स्लीव कट करूया. याच्यावर भाई कट. या रेषेपासून खालच्या दिशेने कॅप हाईट लावायची किंवा मुंडा उतार लावायचा आहे. बघा त्याच्यासाठी आपल्याला याचा रेफरन्स घ्यायचा आहे. आपण इथून इथे जे मोजलं होतं ते किती होतं, ते 7.5 होतं. बघा 7.5 होतं. आता 7.5 गुणिले 3 भागिले 4 जे उत्तर येईल ते आपल्याला इथे लावायचं. हे कॅल्क्युलेशन आपण ऍपवर करूया. हे बघा 7.5 गुणिले 3 भागिले 4 सबमिट. बघा इथं इंची टेपवर उत्तर आलेलं आहे आपल्याला 5.5 आणि 1 सूत. जी लाल रेषा दिसते 5.5 आणि 1 सूतवर तेच मार्क आपल्याला खाली करायचं. 5.5 आणि 1 सूत. 5.5 आणि 1. याच्यावर अजून आपण एक मेजरमेंट मोजलं होतं. इथून इथपर्यंतचं ते भरलं होतं आपलं पावणे 20. ते आपलं पावणे 20 भरलं होतं. त्याचं हाफ करायचं आपल्याला. पावणे 20चा हाफ किती होते? 10 इंचाला 1 सूत कमी. तर ते 10 इंचाला 1 सूत कमी आपल्याला इथं माप. त्यानंतर तसं आपल्याला हाफ करायचंय. परत याचा हाफ करायचा. परत याचा हाफ करायचा. इथं पाऊण इंचावर एक मार्क करायचा आपल्याला. आता आपल्याला याला शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा या फ्रंटचा वापर करायचा आहे. ते बघा हा जो आपण छातीचा 12 हिस्सा घेतला होता तिथं आपण असं एक होल केलं होतं. तेच होल आपल्याला आता इथं त्या रेषेवर मॅच करायचं. बघा रेष दिसते मला या होलमध्ये. बघा हा हे माझं करेक्ट झालं. बघा माझी रेष मॅच झाली.
आणि काय करणार, या रेषेवरच हे सोडून घेऊ. तर दुसरा शेप द्यायचा आहे. तो मार्क होता इथून. हे बघा, मला या गोल मधून एखादी रेषा दिसते, एकदम परफेक्ट रेषा दिसली तर मला मार्क टाकलेली. त्यानंतर इथून अर्धा इंच आणि एक सूत सोडायचं आहे. इथं आपण फोल्ड करून मारणार आहोत आणि खालच्या दिशेने बाहीच्या उंचीचा मार्क लावायचा आहे. बाहीची उंची आहे 5.5. माझा कफ आहे 9/2.5. या मार्क पासून मी 2.5 इंच इथं आणि त्याच्यातून 1/2 इंच मायनस करायचं. इथं 9 इंच कफ आहे, त्याचा हाफ करायचा 4.5 आणि शिलाईसाठी 1 इंच ठेवतो. शिलाई आणि फ्लेटसाठी 1 इंच ठेवतो. इथून खालच्या दिशेने इथून ते यायचं असं उलट ठेवून अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं. आता आपण याला कट करून घेऊया. स्लीव कट झाली आहे. आता इथं आपण शेप देऊया. आता ही जास्त कर्व बाजू आहे ती पुढच्या फ्रंटला आहे आणि ही कमी कर्व बाजू आहे ती बॅक फ्रंट आहे. आणि बॅक फ्रंटलाच आपण इथं इथली स्लीव पट्टी बसवत असतो. त्याच्यासाठी आपण काय करायचंय, अर्धा इंच सोडायचंय, सेंटर आहे, त्याचा हाफ करायचा 2.5 इंच आणि इथं 5.5. ही आपली बाही कट झाली. आता आपण शोल्डर कट करूया. शोल्डर कट करण्यासाठी हे जे जॉईंट आहेत आपले हे काढून घ्यायचे आहे. बघा हे काढून घेतलंय. टॉप फ्रंट होता आणि हा बॅक फ्रंट आहे. तर या बॅक फ्रंटचा रेफरन्स घेऊन आपल्याला शोल्डर कट करायची आहे. आता बघा, हे कट केला होता, हा सेंटर आहे आपला. हा तर काय करायचंय, इथून तिथं मोजायचे किती भरतंय, 1.25.
इथून इथे खाली तुम्हाला परत 2.25 इंचावरच मार्क करायचे. त्यानंतर इथून म्हणजे जिथपर्यंत पेपर आहे तिथपर्यंत असं मोजायचंय आणि हे 2.25 इंच मोजायचे. इथे किती भरलं होतं ह्या मार्क पर्यंत 4 इंच भरले, तर ते 4 इंच आपल्याला इथं लावायचं. इथं 4 इंचाचा मार्क. त्यानंतर इथं वरच्या दिशेने 1 2 3 सूत, 3 सुतावर एक मार्क करायचा आणि इथं पण 3 सुतावर एक मार्क करायचा. आता हे जे मार्क आहे हे मार्क आपल्याला असं सरळ करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे ही जी पट्टी आहे ही स्क्वेअर मध्ये ठेवायची एकदम. बघा इकडं या साईडला बरोबर पेपरच्या इथं मॅच झाली पाहिजे. माझं लक्ष या मार्कवर आहे, इकडं नाही आहे. इथे मी मॅच केला इंग्लिश मार्क. त्यानंतर हा जो मार्क होता हा पण स्क्वेअर करून घ्यायचा आहे. बघा याला पण असं स्क्वेअर केलं एकदम. या साईडला प्रॉपर सरळ आलं पाहिजे. इथं रेश होत सगळं. बघा. बघा ही झाली शोल्डर आणि हा बॅक रेडी आहे. आता या शोल्डरचा रेफरन्स घेऊन आपल्याला शोल्डर कट करायचे आहे. कारण आता हे कट झालं, जर ही शोल्डर याला लावली तर ह्यातलं अर्धा इंच किंवा 3 सूत कमी होईल, यातलं अर्धा इंच किंवा 30 सूत कमी होईल, ते कमी जास्त होईल. त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला दुसरी शोल्डर कट करायची, म्हणून हा रेफरन्स घेऊन आपल्याला कट करायची. बघा अशा पद्धतीने फोल्ड आहे, बंद बाजू माझ्या दिशेने. इथे आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची. तर एक रेष ओढून घ्यायची. 1.5 इंचाचा फरक ठेवायचा आहे मॅच करून. त्यानंतर शोल्डर होती आपली अशी ठेवायची, ही लाईन इथे मॅच करायची अशी. इथे मार्क करून घ्यायचा आणि असंच फिरवत वरच्या दिशेने आणायचं. इथे एक मार्क करून घ्यायचा, इथे एक मार्क करून घ्यायचा. बघा शोल्डर आपली रेडी झाली. आपल्याला कपडा कट करायचा आहे, तसाच बॅक पर्यंत घेऊन आपल्याला कपडा कट करायचा आहे आणि आपली शोल्डर आहे. अशा पद्धतीने संपूर्ण शर्टची कटिंग आपली झालेली आहे.